स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये. श्री स्वामी समर्थांच्या हातामध्ये असलेल्या गोटीचे रहस्य जाणून घेऊ त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. पद्मासनात बसलेली स्वामींची अजानुबाहू मूर्ती, चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव, नजरेमध्ये मार्दव, भक्तांसाठी कायम कृपेची बरसात असणारे नेत्र, लंबोदर खांदे भरदार परंतु डावा खांदा कायम वरच्या रेषेत, कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकविलेला, पण उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये धरलेली काचेची गोटी. स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतो. खरे तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रकट कथेशी. श्री स्वामी समर्थ कर्दनवळीतून प्रकट झाल्याची कथा सांगतात. तसेच दुसरी कथा आहे ती हस्तिनापूर जवळील छेले या ग्रामी स्वामी प्रकट झाल्याची. छेले ग्रामी श्री स्वामी समर्थ प्रकट होण्याची लीला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे लिखित श्री स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते. श्री स्वामींचा परमभक्त विजयसिंग या 8 वर्षाच्या बालभक्ताच्या भक्तीला बोलून श्री स्वामी समर्थ श्री गणेशाच्या साक्षीने प्रकटले अशी कथा सांगितली जाते. विजयसिंग हा बालभक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळत असे. प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आवाहन करीत असे. गंमत म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहेत असे समजून दोन्ही डाव स्वतःच खेळत असे आणि याला साक्षी होते या वटवृक्षाखालील गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाचं नाव होतं वक्रतुंड. या गणपतीचे छोटेसे मंदिर होते. याच विजयसिंगाबरोबर या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील आहे. हाच हरिसिंग नंतरच्या जन्मात हरिभाऊ म्हणून ओळखला गेला आणि स्वामीसूत या नावाने प्रसिद्ध झाला. स्वामी प्रकटीकरणाच्या वेळी ह्या गोट्याचा डाव रंगात आलेला होता. तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवीत आपली शुंडा हलवून या खेळाला दाद देत असे. खेळाची चरमसीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटीमधून श्री दत्त बाहेर आले. या शब्दांमधून या घटनेचे वर्णन दिसून येते. विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले, माझ्या स्वामींची करणी कंप होत असे धरणी. पुराणकथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला तर एका महास्फोटामधून विश्वाची निर्मिती झाली हे शास्त्रीय सत्य आहेच. हा संदर्भ झाला स्वामींच्या प्रकट होण्याबाबतचा. आता या गोटीबद्दल स्वामींनी श्री मामासाहेब देशपांडे यांना स्पष्टीकरण दिल्याचं देखील लिखित आहे. असंच एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवत होते. मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते. आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानक मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले, अरे सख्या, तुला खरंच पाहायचे आहे का हे काय आहे ते? असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली. तत्क्षणी ती गोटी गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसून आले. जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडवलेले विश्वरूप दर्शनच होते ते. सर्व भक्त मंडळी अचंबित झाली. यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे. आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असं समज. श्री स्वामी समर्थांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात याचा उलगडा त्यावेळी सर्वांना झाला. गोटी या शब्दाचा अर्थ विस्ताराने पाहिला तर गो म्हणजे गोपनीय आणि टी म्हणजे टिप्पणी असा आहे. ब्रह्मांडातील अनंत गुप्त गोष्टी ज्या गोटीमध्ये दृगोचर आहेत अशी ती गोटी. स्वामी महाराज हीच गोटी आपल्या बोटाने फिरवीत ब्रह्मांडातील घडामोडीवर लक्ष ठेवीत असत. बसल्या जागेवरून त्यांना आपल्या भक्त अडचणीत आहे हे समजत असे. आपल्या परमभक्तांना संकटातून तारून नेण्यासाठी स्वामी अखंड सज्ज असतात, परंतु त्याआधी ते भक्ताची त्यांच्यावरील श्रद्धेची कठोर परीक्षा घेतात. त्यांनी घेतलेल्या कसोटीचे खरे उतरवणाऱ्या भक्तांना स्वामी माऊली कधीच अंतर देत नाहीत. आपल्या भक्तांचा योगक्षेम हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी बसलेल्या जागेवरून सांभाळतात. स्वामींच्या अनेक भक्तांना ही प्रचिती आली असेलच. तुम्हाला अशी कोणती प्रचिती आली असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.